नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय फार महत्त्वाचा आहे. आम्हाला आज बघायचं आहे की मला नोकरी पाहिजे आहे, मला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, मला काहीतरी मोठं बनायचं आहे. मग माझ्याकडे टॅलेंट असलं पाहिजे का? टॅलेंट, हुशारी, बुद्धिमत्ता. हाऊ मच रिक्वायर्ड टॅलेंट फॉर सक्सेस. मला थोडक्यात यशस्वी बनायचं आहे. काय? मला यशस्वी बनायचं आहे. मला एखादी परीक्षा चांगल्या गुणांनी पास करायची आहे. मी 10वीला आहे, मी 12वीला आहे, मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतोय, मी UPSC करतोय, राज्यसेवा करतोय, कंबाईनची परीक्षा देतोय, पोलीस भरती, सरळ सेवा. मला यशस्वी बनायचं आहे. माझ्याकडे टॅलेंट असावं लागतं का? मित्रांनो, याचं उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि त्याचं उत्तर एका शब्दात सांगायचं तर ते असं आहे की तुमच्याकडे टॅलेंट नसेल, मात्र टॅलेंट व्यतिरिक्त या 10 बाबी आहेत ज्या तुम्हाला सक्सेस करतात. तुमच्याकडे टॅलेंट नाही आहे, तुम्ही अत्यंत सामान्य आहात, नॉर्मल आहात, मात्र या 10 बाबी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही काहीही करू शकतात. कारण जगामध्ये अंगुठा छाप व्यक्ती आहेत जे यशस्वी झालेले आहेत. तुम्हाला कामयाबी पाहिजे आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. तुम्हाला कोणत्याही डिग्रीची गरज नाही आहे. काय? तुम्ही ते इलॉन मस्कची स्टोरी ऐकली असेल, स्पेस एक्स वगैरे कंपन्या, तिथे डिग्रीवाल्यांना प्राधान्य नाही आहे. काय? डिग्रीवाल्यांना प्राधान्य नाही. अनुभव, ज्यांनी किती पुस्तकं वाचले, तुमच्याकडे स्किल किती डेव्हलप झाले, याला त्या ठिकाणी हे आहे, महत्त्व आहे. मग 10 बाबी कोणत्या आहेत ज्या ठिकाणी टॅलेंटची गरज नाही आहे? त्या 10 बाबी असेल तर टॅलेंट तुमच्या घरी पाणी भरेल. शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. 10 मुद्दे बघायचे आपल्याला. सगळ्यात कमी महत्त्वाच्या मुद्द्याकडून सगळ्यात जास्त महत्त्वाच्या 10व्या मुद्द्यापर्यंत आपण जाणार आहोत. पहिला मुद्दा या ठिकाणी असतो तो म्हणजे तुमच्याकडे वेळेबाबत सजगता असली पाहिजे. तुम्हाला वेळेची किंमत असली पाहिजे. नाहीतर एखाद्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे आणि तो झोपा काढतोय, जमणार नाही. टाईम पंक्च्युअलिटी असं त्याला म्हटलं जातं. तुम्ही क्रिकेटर आहात, तुम्ही एखाद्या गेममध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, तुम्हाला वेळेवर उठावं लागेल. ते सुनील गावस्कर की कपिल देव यांचं एक स्टेटमेंट आहे की सकाळी 4 वाजण्याची वेळ ही उठण्याची वेळ नाही आहे, ती ग्राउंडवर असण्याची वेळ आहे. फार महत्त्वाचं वाक्य होतं ते. असे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. तुम्ही एखादा मजदूर जरी असू द्या, तो वेळेवर जाणारा असेल, प्रामाणिक असेल, त्याचा पगार वाढत जाईल. एखादा गायक आहे, कोणती व्यक्ती असू द्या, ज्याने वेळेचं महत्त्व जाणलं ना, तो यशस्वी झाला. कारण एकच गोष्ट अशी आहे जी कुणासाठीही थांबत नाही, थांबली नाही, थांबणारही नाही, ती म्हणजे वेळ. पहिला मुद्दा, जिथे टॅलेंटची गरज नाही, वेळ असेल, तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात. वेळेचं महत्त्व असेल. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे नीतिमत्ता. याच्या पुढे येणारा प्रत्येक मुद्दा हा आधीच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असणार आहे. वेळेपेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नीतिमत्ता, एथिक्स, तुमची तत्व. तुम्ही प्रामाणिक किती आहात? एखाद्या बाबीला एकदा तुम्ही फायनल ठरवलंय की चला मला या ठिकाणी कलेक्टर बनायचं आहे, मला PSI बनायचं आहे, मला पोलीस बनायचं आहे, तुम्ही त्याच्याशी एकदा जोडले गेलेत आणि तुम्ही ठरवलं की काही झालं तरी चालेल, मला हे बनायचं आहे म्हणजे बनवायचंच आहे. प्रामाणिकपणे मी यासाठी अभ्यास करणार आहे, मी प्रामाणिकपणे यासाठी मेहनत घेणार आहे, मला कोणताही शॉर्टकट त्या ठिकाणी नको आहे. प्रामाणिकपणे मी त्याचा सगळा सिलेबस समजून घेईल, त्याचे सगळ्या प्रश्नपत्रिका बघेल, त्यासाठी काय फिजिकल आहे, कोणकोणती पुस्तकं वाचायची आहेत, सगळ्या बाबी मी नैतिकतेने करेल. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी नाही, मित्र म्हणतोय म्हणून करायचे, नातेवाईक म्हणताय म्हणून करायचे, घरचे म्हणतायत म्हणून करायचं, अजिबात नाही. मी स्वतःशी प्रामाणिक राहील. काय? स्वतःशी प्रामाणिकपणा हा नीतिमत्तेतून येतो, हे लक्षात घ्यावं लागेल. इथे टॅलेंटची गरज नाही आहे. ओके. त्याच्यानंतरचा या दोन्हीपेक्षाही महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रयत्न. काय? प्रयत्न, एफर्ट्स करण्याची तुमच्यात तयारी असली पाहिजे. ट्राय बट नॉट क्राय. तुम्ही एका दगड बघितलाय का? दगड, तोच दगड जर एका चांगल्या मूर्तिकाराच्या हातात तुम्ही दिला आणि त्याला म्हटलं की याची एक चांगली मूर्ती बनवून दे, मित्रांनो, त्या दगडापासून अशी मूर्ती बनू शकते की ज्याची किंमत त्याच्या काही पट त्या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही दूध पाहिलेलं असतं, दूध आहे, त्या दुधाचं लोणी बनवलंय,
त्या दुधाचं तूप बनवलं आहे, त्याची किंमत किती पटीने वाढते हे तुमच्या लक्षात येईल. कशामुळे होते? प्रयत्न अंती प्रेम परमेश्वर. काय ते एक वाक्य आहे ना, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्या पद्धतीने प्रयत्न तुम्हाला करावे लागेल. तुम्ही म्हटले की चला मी 1 वर्ष झालं आहे अभ्यास करतोय, कोणतीच परीक्षा पास होत नाही आहे, 2 वर्ष झाले पासच होत नाही आहे, मला स्कोर खूपच कमी येतोय. तुम्हाला त्या ठिकाणी आणखी प्रयत्न करावा लागेल. मी कुठे कमी पडतोय, माझ्या कमकुवत बाजू काय आहेत, माझा स्कोअर कशात कमी येतोय, माझं फिजिकल कमी आहे का, माझी लेखी कमी आहे का, लेखीमध्ये माझी कोणते टॉपिक कमजोर आहेत, याच्यावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, हार्ड वर्क करावं लागेल, स्वतःमधले कमकुवत पॉईंट शोधावे लागतील. हे सगळे प्रयत्नाचे भाग आहेत, हे लक्षात घ्या. इथे टॅलेंट नाही आहे, प्रयत्न महत्त्वाचे. ओके. पुढचा मुद्दा, चौथा मुद्दा जो तुम्हाला लाईफमध्ये फार महत्त्वाचा असतो, जो कोणी शिकवत नाही, ते म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज. तुम्ही समोरच्या व्यक्तींसोबत कसे त्या ठिकाणी राहतायत, समोरच्यावर कशा पद्धतीने तुमचे एक्सप्रेशन्स कसे आहेत समोरच्यासोबत. तुम्ही चार्ली चॅप्लिनचं उदाहरण जर तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या लक्षात येईल. ती व्यक्ती एवढी मोठी झाली, महान झाली, जगप्रसिद्ध झाली फक्त बॉडी लँग्वेजमुळे. तुमच्या चालण्या बोलण्यामध्ये राहण्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास टाचून भरलेला असला पाहिजे. कारण की मित्रांनो, या बॉडी लँग्वेजमधून काय येतोय माहिती? आत्मविश्वास येतोय, कॉन्फिडन्स येतोय. तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल तर मग तुम्ही जिंकलेली बाजीसुद्धा हारतात. आणि तुमच्याकडे जर तो कॉन्फिडन्स असेल तर हारलेली बाजी जिंकू तुम्ही शकता, तुम्ही बाजीगर बनू शकतात. मात्र बॉडी लँग्वेज, बरेच जण काय खूप सारं नॉलेज आहे, खूप सारी मेहनत करण्याची तयारी आहे, टाईम सगळं माहीत आहे, मात्र आत्मविश्वासाचा अभाव आहे. 5 वर्ष होऊन गेले तरी अरे माझा अजून अभ्यासच झाला नाही, तो खाली मान घालून चालतोय, जमणार नाही आहे. प्रामाणिकपणा आहे. बॉडी लँग्वेज म्हणजे काय, असं गुर्मीमध्ये चालायचं, गर्विष्ठपणा दाखवायचा असं अजिबात म्हणणं नाही आहे. प्रामाणिकपणा, त्या ठिकाणी तुमच्या या मेहनतीतून ती बॉडी लँग्वेज समोर आली पाहिजे. पुढचा मुद्दा, 5वा मुद्दा आहे ते म्हणजे तुमच्याकडे ऊर्जा असली पाहिजे, जी टॅलेंटमध्ये नसते, जी विकत घेता येत नाही, जिला एनर्जी म्हणतोय आपण. बघा, तुम्ही 100 विद्यार्थी जर मी निवडले या ठिकाणी, 100 जण, आणि 100 म्हटले की सर आम्हाला प्रत्येकालाच नोकरी पाहिजे. मी प्रत्येकाला सांगितलं की चला दररोज 4 वाजता उठायचं आहे, 4 ते 5 वाजेपर्यंत व्यायाम करायचा आहे, 5 ते 6 वाजेपर्यंत हा अभ्यास करायचा आहे, 6 ते 7पर्यंत हा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, कंटिन्यू 8 दिवस करणारे याच्यातले 4 जण सुद्धा नसतील 100 पैकी. ज्यांच्याकडे ऊर्जा आहे, ज्यांच्या मनामध्ये एनर्जी भरलेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ज्याला आंतरिक इच्छा ज्याला म्हणतोय ना आपण, आंतरिक इच्छा ही ज्यांच्याकडे आहे ना, त्यांच्यामध्ये ती एनर्जी येते, ती ऊर्जा येते. नाहीतर मग काही जण ते अलार्म लावलं परेशान असतात. दररोज 5 वाजता अलार्म लावला, बंद केला, पुन्हा 5:30चा बंद केला, पुन्हा 6चा बंद केला, उद्या उठेल, परवा उठेल, 1 महिन्याने उठेल, 2 महिन्याने उठेल, 1 वर्ष होऊन गेले, 2 वर्ष होऊन गेले, 5 वर्ष होऊन गेले, आता म्हातारपणाकडे वळलोय तरी मी काही वेळेवर उठाना झालो आहे. माझ्या अपयशाचं कारण माझ्यामध्ये दडलेलं आहे. माझी जी ऊर्जा आहे, माझी जी एनर्जी आहे ती कमी पडते. ओके, ऊर्जा फार महत्त्वाची. पुढचा 6वा पॉईंट आहे तो म्हणजे दृष्टिकोन. तुम्ही शिव खेरा यांचं एक पुस्तक जर वाचलं असेल, तुम्हाला मी याच्या आधी ते रिकमेंड केलेलं आहे, यश तुमच्या हातात, यू कॅन विल, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. काय? यश तुमच्या हातात. सकारात्मक दृष्टिकोन, ज्याला पॉझिटिव्ह अप्रोच असं म्हटलं जातं. तुम्ही ते याची कथा वाचली का हो, डेव्हिड आणि गोलियतची कथा? काही जणांनी वाचली असेल, काही जणांनी ऐकली असेल. काय, एक राक्षस आहे, भला मोठा राक्षस आहे, आणि तो डेव्हिड नावाचा एक लहानसा मुलगा आहे. हा असा भला मोठा राक्षस, त्या ठिकाणी ते गावकरी सगळे घाबरत आहेत, आणि हा गोलियत याच्याकडे एक गलोल आहे, सॉरी तो गोलियत नावाचा राक्षस आहे मोठा, आणि या ठिकाणी हा डेव्हिड आहे, याकडे गिलोल आहे. ते आपण त्याला गावाकडे काय म्हणतो, ते गिलोलने त्याचं म्हणणं की मी या राक्षसाला मारतो, कारण हा एवढा मोठा राक्षस आहे, माझा नियमच चुकणार नाही. काय, दृष्टिकोन सकारात्मक आहे. तो इतका मोठा राक्षस आहे की मी बरोबर त्याच्या अंगावर जाऊन मी मारणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. मित्रांनो, टॅलेंट 15% आणि सकारात्मक दृष्टिकोन 85%.
शिव खेरांचं पुस्तक वाचा तुम्ही. पॉझिटिव्ह ॲप्रोच जो आहे ना, तो 85% तुम्हाला तुमच्या यशामधील भागीदार असतो. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र मग हे येतं कशामधून? हे येतं या ठिकाणी 6वा नंबरचा आपण सकारात्मक ॲप्रोच बघितला. 7वा आपण बघतोय पॅशन, ज्याला वेडेपण म्हणतात बघा. काय तुम्ही एक वाक्य जर ऐकलं असेल, हा 7वा नंबरचा मुद्दा आहे. वेडेपणा म्हणजे वेडे लोकच इतिहास घडवतात हे वाक्य लिहून ठेवा. काय तुम्हाला वेडं बनावं लागेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या मागे इतकं धावावं लागेल ना, लोकांनी म्हटलं पाहिजे अरे हा माणसात नाही आहे, याला मित्र नाही आहे. मित्रांनो, एक 2 वर्ष तुम्हाला कोणीच मित्र नसू द्या, फक्त अभ्यास एक अभ्यास ते करत राहा. आपलं सगळं सिलेबस, सगळ्या बाबी परफेक्ट करा. आपण सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत बना. वेडे व्हा, आपल्या ध्येयासाठी वेडे व्हा. काय म्हणतोय मी? ध्येयासाठी वेडे व्हा. याच्यासाठी टॅलेंटची गरज नाही आहे. ध्येयासाठी वेडे व्हा. आणि हे जर तुम्ही एकदा वेडे झालात ना, मग इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. इतिहास तुमच्या स्तरावर घडू शकतो ना. तुमच्या घरादारामध्ये कोणी नोकरीला नाही आहे, तुम्ही नोकरीला लागतायत, हा इतिहासच आहे. तुमच्या गावात कोणी त्या ठिकाणी क्लास 1 नाही, तुम्ही क्लास 1 होत आहेत, हा इतिहासच आहे. जे आतापर्यंत तुमच्या आजूबाजूला घडलेलं नाही आहे, ते तुमच्यामुळे घडतंय, तो इतिहास घडतोय. हे लक्षात घ्यावं लागेल. आणि मग याच्या पुढचा मुद्दा येतो, 8वा मुद्दा, तो म्हणजे शिकण्याची लालच असली पाहिजे. लालची असलं पाहिजे माणूस. आपण म्हणतो लालच बुरी बला, मात्र इथे कशाची लालच म्हणतोय मी? शिकण्याची लालच. मला आठवतं, मी स्वतःच्या बाबतीत सांगतोय, तुम्हाला खोटं बोलत नाही आहे. या ठिकाणी मी जेव्हा 12वीला होतो, 11वी 12वीला, तेव्हा ते गावातून कुठेतरी शाळेत जात असताना, कॉलेजला जात असताना, रस्त्याच्या कडेला पेपरचे तुकडे पडलेले असायचे. कुठेतरी पेपरचं एक पेज पडलेलं आहे, कुठेतरी 2 पेज. खेडेगावात राहायचो तिथे, तेव्हा न्यूजपेपर यायचे नाही. कोणतरी गावातला एखादा व्यक्ती पेपर आणायचा, कुठेतरी त्या याच्या बाजाराहून आणलेल्या पिशव्यांमधले पेपर खाली पडायचे. आजूबाजूला पडलेले पेपर मी दररोजचे 2-3 तुकडे आपल्या बैलांमागे जाताना ते वेचून न्यायचो. 3-4 पेपरचे तुकडे जिथे कुठेतरी रस्त्याच्या बाजूला कशात तरी काठीमध्ये अडकलेले आहेत, आणि ते बैलांमागं जाऊन त्या ठिकाणी रानामध्ये ते वाचायचो. ते दररोजचे 3-4 तुकडे. काहीतरी मला त्याच्यातून खूप सारं नॉलेज मिळवायचं, हे माझं टार्गेट होतं. काय होतं? शिकण्याची लालच होती. शिकण्याची लालच होती. ते तेलगट पेपर त्या ठिकाणी मी वाचायचो, त्याच्यातून माझं नॉलेज वाढत गेलं. आज आपल्यासमोर पुस्तकांचे ढीग पडलेले आहेत, मात्र आम्हाला वाचावेसे वाटत नाही. मग तुमच्यात किती टॅलेंट असेल, त्या टॅलेंटला काही अर्थ नाही आहे. तुमच्याकडे शिकण्याची जिद्द असली पाहिजे, शिकण्याची लालच असली पाहिजे. आणि पुढचा मुद्दा फार महत्त्वाचे, पुढचे 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहे. 9वा मुद्दा तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे इतरांपेक्षा थोडे जास्त करा. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर जागतिक पातळीवरील त्या रनिंगच्या स्पर्धा बघितल्या, सर्वात वेगवान धावपटू हुसेन बोल्ट, तो 1 नंबर येतोय, बरोबर. त्याच्यानंतर तो 2 नंबर येणार आहे ना, त्याच्यात आणि याच्यात 1 सेकंदाचा सुद्धा फरक नसतो. यादी लक्षात घ्या. थोडं जास्त करतोय, किती सेकंदाचे काही लाख पटीचे भाग, एवढंच तो जास्त करतोय त्या ठिकाणी फक्त, बस. मात्र त्याच्यामुळे तो जगाचा विश्वविजेता बनतोय. बघा, इतरांपेक्षा थोडं जास्त तुम्हाला करायचे, थोडंसं जास्त करायचंय. म्हणजे खूप जास्त करावं लागत नाही. तुम्ही आता जर IPLच्या मॅचेस बघितल्या असतील, किंवा कोणताही एखादा तुम्ही क्रिकेटची मॅच बघा, जास्त फरक नसतो. 2-5 त्या ठिकाणचे बॉल आहेत, 2 बॉल 2 6, विषय खतम. परीक्षेमध्ये काय तुम्हाला माहिती ना, 0.25 एवढ्या पॉईंटवरून क्लास 1ची पोस्ट जाणारे आहेत, एवढ्या पॉईंटवरून नोकरी जाणारी आहेत. म्हणजे 1 गुण नव्हे, 1चा 4था भाग. त्याच्यावरून सुद्धा तुमच्या रँकिंग ठरतात. त्याच्यावरून तुमचे क्लास 1चे तुम्ही क्लास 2 होतात, क्लास 2चे क्लास 3 होतात, नाहीतर तुम्ही घरीच बसतात. तुम्ही एकतर आतमध्ये असतात, नाहीतर बाहेर असतात, मेरिट लिस्टच्या एका पॉईंटवरून. इतरांपेक्षा थोडंसं जास्त करणं जे म्हणतो ना, त्याचं जे हे आहे, त्याचं जे महत्त्व आहे, ते इथे आम्हाला कळतं. किंवा तुम्ही फिजिकलची तयारी करतायत, रनिंग आहे, 100 मीटर, सेकंदाचे काही भाग तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे 10वा मुद्दा. या सगळ्यावरच्या बाबी तुमच्याकडे आहेत, मात्र तुम्हाला ते सगळं करण्याची तयारी तुमच्यात आहे का? ज्याला प्रिपरेशन असं म्हटलं जातं. काय? प्रिपरेशन. म्हणजे मला या ठिकाणी MPSC द्यायची आहे, मग माझी तयारी आहे का? सगळ्यात आधी बरेच जण विचारतात, मी तर करू की नको ही तयारी? मला बँकिंगची एक्झाम द्यायची आहे, ती मी देऊ की नको? तुमच्या मनाची तयारी आहे का? तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहे का?
त्याच्यासाठी लागणारे सगळे कष्ट करण्याची तुमची तयारी आहे का? तो मुद्दा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. तयारी असली पाहिजे, मनाची तयारी असली पाहिजे. आधी स्वतःला तसं वाटलं पाहिजे की नाही मी हे बनू शकतो, मला हेच करायचं आहे, हे माझ्याकडून शक्य आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. याची जर तयारी तुमची असेल तर मग जगामधील कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकतात. फक्त ती मिळवण्याची जिद्द, त्याची मानसिक तयारी आधी तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. मित्रांनो, अशी 10 पॉईंट आपण बघितले की ज्या ठिकाणी टॅलेंटची गरज नाही आहे. 10 मुद्दे जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जगात नेहमी कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात. चला, नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.